सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली होती। यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण होते। महाराष्ट्र सरकारच्या नव्या आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आवाज देण्यात आले। ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट जैना कोठारी, चंद्रपूरचे ॲडव्होकेट दीपक चटप, ॲडव्होकेट गायत्री सिंग, ॲडव्होकेट संजू शिरसाट, ॲडव्होकेट वसुंधरा चंदवानी, पायल गायकवाड, ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कावर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सुधारित नियमांना स्थगित दिली असून राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला आहे। आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिले जातात। शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे। यातील उपलब्ध शाळा नसल्यास अर्थसहाय्यित खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे। नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे। या नियमाची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती A.S. डॉक्टर यांनी शिक्षण विभागाच्या नव्या नियमांना स्थगित दिली आहे। केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायदा 2009च्या तरतुदीशी महाराष्ट्र सरकारची नियमावली विसंगत असल्याचे प्रथम दर्शन दिसून आल्याने ही स्थगित देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे। नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल। याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यात खाजगी शाळांत मोबदला नियम तेथील सरकारने तयार केले होते। मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे। 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही। खाजगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही। राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याने न्यायालयाच्या स्थगितीमुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला असल्याचे मत याचिकाकर्त्यांनी मांडले। याबाबत 6 मे रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूरचे ॲडव्होकेट दीपक चटप यांनी माहिती दिली। महाराष्ट्र सरकारने राईट टू एज्युकेशनच्या रूल्समध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारणा केली होती। ज्या सुधारणेनुसार खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिघात जर शासकीय किंवा अन्य अनुदानित शाळा असतील तर त्या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जे 25% आरक्षण देण्यात आलं होतं ते आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। या नियमांना आम्ही जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। शिक्षण हक्कांवर कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांसह उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती। दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय सर व न्यायमूर्ती डॉक्टर सर यांच्या माध्यमातून या नियमावलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार असून आता खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये देखील या शैक्षणिक वर्षांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे। राज्य सरकारने जी नियमावली केली होती ती नियमावली केंद्र सरकारचा जो 2009चा शिक्षण हक्क संदर्भातला कायदा आहे त्या कायद्याला विसंगत अशी ही नियमावली आहे असं प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे ही स्थगिती माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे। वरिष्ठ अधिवक्ता जैना कोठारी, वरिष्ठ अधिवक्ता गायत्री सिंग, ॲडव्होकेट पायल गायकवाड आणि विविध वकिलांच्या माध्यमातून आम्ही ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या माध्यमातून आता विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळालेला आहे।